युद्धजन्य अशा परिस्थितीचा इंधनाच्या पुरवठ्यावरती परिणाम झालाय आणि त्यामुळे इंधनाचा तुटवडा जाणवतोय। या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनाला ग्राहकांची पसंती दिसतेय। बीडमध्ये या कालावधीमध्ये 15% इलेक्ट्रिक स्कूटरांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे। ईव्ही स्कूटर शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी आहे। इंधन पुरवठ्याची अनिश्चितता तसंच इंधनाचे वाढणारे दर यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचं नागरिक सांगतायत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा जाणतो आहे। त्यामुळेच आता इलेक्ट्रिक वाहनाकडे नागरिकांचा कल वाढताना पाहायला मिळतोय। बीडमधील अशाच एका शोरूममध्ये मी उभा आहे। काय नेमका फरक जाणवतोय? जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे साधारण इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीमध्ये काय वाढ झाली? मागच्या वर्षीच्या परिस्थितीनुसार या महिन्यामध्ये 10 ते 15% सेल वाढलेला आहे। कारण की इंधनाचा तुटवडा कमी पडतोय, त्यानुसार कस्टमरची संख्या भरपूर वाढत आहे आणि इलेक्ट्रिकल लोकांना जास्त पसंत येत आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी ग्राहकांची पाहायला मिळते। त्यामुळे अशा म्हणजे मागील 28 दिवसाच्या कालावधीत तुमच्याकडे किती गर्दी लोकांची आहे? सर, यामध्ये असं बघण्यात येईल की एक 15 ते 20% जास्त सेल झालेला आहे। कस्टमरची फार मागणी जास्त। आणखी काही ग्राहक आहेत आपल्यासोबत। तुम्ही ईव्ही स्कूटर घेण्यासाठी आलेले आहेत, काय कारण आहे? आम्ही ईव्ही घ्यायला आलो। सध्या पेट्रोलचा थोडासा तुटवडा भासत आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर खूप गर्दी होत आहे। लेडीजला त्यांना अडचणी येतात। ते ईव्ही घ्यायचा विचार आहे आमचा, ती घ्यायला आलो शोरूमला आम्ही। मुख्य म्हणजे ईव्ही गाड्या ज्या आहेत ह्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारख्या आहेत। सध्याची परिस्थिती अवघड आहे। त्या दिवशी पेट्रोलच्या रांगा लागल्या, त्या दिवशी लगेचच मी पाडव्याला एक ईव्ही गाडी घेऊन टाकली आणि आजपर्यंत एक मिसेससाठी अजून एक स्कूटी घेत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.